नमस्कार. आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी छान झणझणीत आणि चमचमीत असा कांदा ठेचा बनवणार आहे. तुम्हाला हा ठेचा बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ठेचा किती छान झालेला आहे. ठेचा बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा हा ठेचा बनून तयार होतो. अशा पद्धतीचा ठेचा ताटामध्ये असला की एक चपाती जास्त जेवण जाते. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी या ठिकाणी बघा मी पॅनमध्ये अर्धी वाटी एवढे शेंगदाणे भाजून घेत आहे. तर शेंगदाण्यावरती हलके काळे डाग येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. तर ठेचा बनवण्यासाठी मी झणझणीत तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कमी तिखटवाल्यासुद्धा पोपटी हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल. अगदी ताज्या अशा मिरच्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ह्या भाजायला घ्यायच्या आहेत. तर बघा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता पॅनमध्ये टाकून आपल्याला सुरुवातीला अजिबात यावरती तेल वगैरे नाही टाकायचं. असंच आपल्याला यावरती थोडेसे हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण यावरती तेल टाकून घेणार आहे. सुरुवातीलाच जर आपण यामध्ये तेल टाकलं तर मिरच्या फुटून अंगावर उडण्याची शक्यता असते. तर मिरच्या भाजत असताना आपल्याला सांभाळून भाजायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा हलके डाग येईपर्यंत मिरच्या मी छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर अगदी अर्धा चमचा एवढं तेल मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला हे मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या चांगल्या भाजायच्या म्हणजे ठेचासुद्धा खूप छान होतो. तर या ठिकाणी बघा तेल टाकल्यानंतर मिरच्यांमधून पूर्णपणे धूर निघत आहे. तर अशाच पद्धतीने आपण छान ठसकेबाज झणझणीत असा ठेचा बनवणार आहे. तर बघा छान अशा मिरच्या मी भाजून घेत आहे. त्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे. तर भरपूर असा लसूण आपल्याला ठेच्यामध्ये वापरायचा आहे. तर लसणामुळे ठेच्याला खूप छान अशी चव येते. आता लसूणसुद्धा आपण थोडासा एखाद मिनिट परतून घेऊया. तर बघा लसूणसुद्धा मी छान परतून घेतलेला आहे. लसणावरती सुद्धा थोडेसे हलके काळे डाग आलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिरच्यांबरोबर छान असं परतून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण याचा ठेचा कुटायला घेणार नाही आहे किंवा वाटायला घेणार नाही आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये तुम्ही हा ठेचा कुटून घेऊ शकता. पण मी मिक्सरमध्येच हा बारीक करून घेणार आहे. तर थोडंफार थंड होईपर्यंत आपण असंच सोडून देऊया. तोपर्यंत या ठिकाणी बघा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला. थोडा जाडसरच करायचा आहे आपल्याला, खूप जास्त बारीक पण करायचा नाही आहे. तर हा शेंगदाण्याचा कूट मी एका वाटीमध्ये काढून घेतला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ठेचा वाटून घेणार आहे. तर मिरच्या ज्या आहेत त्या थोड्या थंड झालेल्या आहेत. चला तर आता मी लसूण आणि ह्या हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. चला तर आता हा मिक्सरवरती आपण ठेचा फिरवून घेऊया. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी अगदी जाडसर असा हा ठेचा फिरवून घेतलेला आहे. खूप जास्त बारीक करायचा नाही आहे. ठेचा जो आहे तो थोडा जाडसरच चांगला लागतो खायला. तर बघू शकता मी फक्त पल्स मोडवरती 2 वेळाच मिक्सर फिरवलेला आहे. चला तर मग आज आपण कांदा ठेचा बनवत असल्यामुळे आता ज्या पॅनमध्ये मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्याच पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान असे फुललेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कांदा जो आहे तो मी तेलामध्ये छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये हा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि ठेचासुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट छान कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. ठेचा टाकल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे, नाहीतर पूर्ण घरभर ठसका होण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी बघा मंद आचेवरती मी हा ठेचा 1 ते 1.5 मिनिट छान असा परतून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बनवलेला ठेचा 8 ते 10 दिवस आरामात टिकला जातो, अजिबात खराब होत नाही. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आवडीनुसार तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ शकता. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी व्हायला मदत होते. तसेच ठेचा खूप छान चविष्टसुद्धा लागतो. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता सगळे साहित्य ठेच्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचे आहेत आणि परत हा ठेचा आपल्याला मंद आचेवरती 2 मिनिटे छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हा ठेचा तुम्ही बघू शकता छान झणझणीत, चमचमीत
आणि चविष्ट असा आपला ठेचा बनून तयार झालेला आहे। ठेचा बघता क्षणी जेवायची इच्छा होईल किंवा तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा हा ठेचा बनून तयार होतो। मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी, ठेचा आणि दही अगदी छान कॉम्बिनेशन आहे। अशा पद्धतीचा ठेचा जर जेवणामध्ये असेल तर भाजीची सुद्धा गरज पडत नाही। जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा ठेचा बनवू शकता। एकदा बनवला की हा ठेचा 8 दिवस आरामात टिकतो आणि तुम्ही जर गावाकडे बनवला जाणारा हा गावरान पद्धतीचा ठेचा एकदा बनवला तर नेहमी अशाच पद्धतीने ठेचा बनवाल। चला तर मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ठेचा नक्की बनवून बघा। हा ठेचा खाऊन पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही। चला तर मग आजची तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।